या जन्मीचे स्थान निश्चित होते. या तत्वावर विश्वास म्हणजे आपण मागे जे केले आहे ते या कर्मावरूनच आपला पुढचा जन्म ठरवल्या जात होता. आपण मुंगीच्या जन्माला जायचं का हरणाच्या जन्माला जायचं का हत्तीच्या जन्माला जायचं का जन्माला जायचं हे आपलं कशावर ठरत असेल? फक्त आपण मागे जे जे काही कर्म केलेले आहेत त्यावर ठरवल्या जात असेल की आपला पुढचा जन्म काय होणार आहे असं त्यावेळेस लोकांची धारणा होती किंवा अशा प्रकारचा लोकांचा यावेळेस विश्वास होता. स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास म्हणजे आपण पुन्हा जन्म घेणार आहोत यावर त्यांचा विश्वास होता. त्याविषयी कधी कुणी प्रश्न उभारू शकत नव्हतं किंवा विचारू शकत नव्हते. आपल्या शासनाचे तत्व ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला म्हणजे विचार केला या गोष्टीवर की हे सत्यता ही असत्यता आहे हे त्यांनी आपल्या बुद्धीच्या कसोटीवर ठरवले किंवा त्यानुसार त्यांनी विचार केला म्हणजे समाचार घेतला म्हणजे अशा प्रकारचा विचार केला की सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, कल्पना काय आहे आणि सत्य काय आहे यामध्ये त्यांनी स्पष्ट ठरवला. पुढील कल्पना त्याने त्याच ठरवल्या. मी कोण आहे, कुठून आलो, कुठे जाणार याविषयीची कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. म्हणजे आता आपल्याला कुणाला आठवतो का आपला मागचा जन्म? कुणाला हे आठवतं का? तर नाही आठवत. त्या ठिकाणी तथागतांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे, मी मागच्या जन्मी कोण होतो आणि पुढच्या जन्मी मी कोण होणार आहे या वृत्तीचा सुद्धा त्यांनी नकार केला किंवा या वृत्तीला सुद्धा त्यांनी नाकारलेला आहे, धिक्कार केलेला आहे. आत्म्याचे ठिकाण त्याने दुखावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. म्हणजे आत्मा त्यांनी नाकारलेला या ठिकाणी आपण पाहत आहोत. या ठिकाणी शरीराच्या संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्म्याचं साधन नाही किंवा आत्म्याचा संबंध या ठिकाणी कशाला नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे. तर या ठिकाणी आत्मा या कल्पनेला त्यांनी त्यागलेला आहे. काही धर्मगुरूंनी त्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादीमध्ये त्याने त्याच ठरवले. अशा प्रकारची जी शून्यवादी मते आहेत हे त्यांनी त्यागलेली आहे, हे त्यांनी आपल्या विचारामध्ये घेतलेली नाही असं आपण पाहू शकतो. पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला म्हणजे जी काही खोटी आहे ज्याच्यामध्ये कुठलेही शाश्वत सत्य नाही असे भारतांना दिसलेले आहे त्याचा त्यांनी धिक्कार केलेला आहे किंवा ते त्यांनी नाकारलेला आपण पाहत आहोत. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्यांनी अमान्य केले. म्हणजे प्रारंभीचा काळ सांगता येतो, कुणालाही विश्वाची निर्मिती झालेली आहे हे ठामपणे सांगता येतं का? तर नाही सांगता येत. फक्त त्याचं अनुमान आपण लावू शकतो. तर या ठिकाणी काही ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की त्या विश्वाचा निर्माता कोण आहे? एक पुरुष आहे, परमेश्वर आहे, काही ठिकाणी सूर्य आहे, काही ठिकाणी चंद्र आहे असे जे सर्वांनी मान्य केलेलं होतं ते तथागतांनी अमान्य केलेलं आपण या ठिकाणी पाहतो. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्यास ठरवले. म्हणजे कुठल्याही एका पुरुषाच्या पासून या सर्व सृष्टीची निर्मिती झाली हे त्यांनी अमान्य केलेलं आहे, हे त्यांनी त्यास ठरवलेलं आहे. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले. म्हणजे आत्मा तथागतांनी नाकारलेला आहे, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले म्हणजे त्यांनी ते मान्य केलेलं नाही. आत्म्याच्या संकल्पनेला त्यांनी त्यास ठरवलेलं आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. आपण अजूनही त्या आत्म्याच्या संकल्पनेमध्ये आहोत. मी एक छोटंसं सांगते तुम्हाला. ती घटना माझ्या सासरी घडलेली आहे, सत्य घटना आहे आणि ह्यांनी सुद्धा त्या घटनाचे साक्षीदार आहेत. तर त्यांच्याच गावातील एक वृद्ध महिला होती की जी मोक्ष प्राप्तीसाठी असेल किंवा आपल्या मुलांसाठी असेल उपवास करत होती. सतत तिचे उपवास असत, आठवड्यातून असंख्य उपवास असायचे. तर त्या ठिकाणी वृद्ध अवस्थेला आल्यानंतर जोपर्यंत शरीराला झेपावले तोपर्यंत
काहीही तक्रारी झाल्या नाही, परंतु जसजसं वय वाढत गेलं तसतशी शरीराला अन्नाची गरज भासत होती. परंतु उपवासाच्या हव्यासाने किंवा मोक्षप्राप्तीसाठी किंवा पुण्यपत्रात पाडून घेण्यासाठी त्या महिलेने उपवास केले, म्हणजे अतिशय उपवास केले, एवढे केले की आजारी पडली, म्हणजे जेवणच कमी झालं. ज्यावेळेस डॉक्टरांकडे गेले त्यावेळेस असं आतडे चिकटून बसले, म्हणजे एवढं सुद्धा अन्न नव्हतं. तर डॉक्टरांनी प्रयत्न केले, म्हणजे आपण ज्यावेळेस तपासणीसाठी हार्टच्यासाठी सुई टाकून जसं आपण शरीराच्या शिरेमध्ये हे करतात, तर तशा प्रकारचे सुद्धा प्रयत्न डॉक्टरांनी केले, परंतु त्यांना त्यामध्ये सफलता लाभली नाही. शरीराचे जे आतडे असतात तर ते एवढे चक्कून बसले की त्यामध्ये कुठलंच अन्नाचं द्रव सुद्धा पलीकडे जाऊ शकत नव्हतं आणि अशा प्रकारे त्या महिलेचा मृत्यू झाला. म्हणजे पुण्यकर्मांच्या अभ्यासापोटी आपण आजच्या घडीला ह्या म्हणजे आपण 50 वर्षामधल्या काळामध्ये तर तथागतांनी जे ज्ञान आपल्याला कधी सांगितलं होतं 2500 वर्षाच्या पूर्वीचं, तर त्यावेळेसचं तत्वज्ञान होतं, त्यावेळेसचा हा विज्ञान आजच्या जगामध्ये आपल्याला त्यावेळेस डॉक्टरांनी त्या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला तर उपासमारीने झाला का उपवासाने झाला हे सांगितलं. तर तथागतांनी हा शोध जर आपण अन्न खाल्लं तरच आपली बुद्धी चालू शकते, किंवा आपण जर यावेळेस अन्न खाल्लं किंवा नाही खाल्लं ह्याचा आपल्या आत्म्याशी काहीही संबंध नाही. आपण जसे कर्म करू त्यावेळेस त्याप्रमाणे आपल्याला त्याचं फळ लाभणार.